आम्ही सातत्यानं डोअर टू डोअर नगरसेवकांच्या भेटी हा सर्व आमचा प्रचार सुरू होता। यातच पक्षातर्फे ज्या गोष्टी मांडणं केल्या पाहिजे होत्या, काँग्रेसचं जे अपेक्षित होतं त्या पद्धतीने त्यांना सर्व प्रस्ताव देण्यात आला आहे। आणि काँग्रेसची नेहमीची सवय आहे, प्रदेशला विचारतो, दिल्लीला विचारतो, गल्लीला विचारतो, यात त्यांचा जो वेळ चाललेला आहे निर्णय त्यांना घ्यायचा आहे। तर त्यांचा उमेदवार इथं बाहेर गेलेला आहे आणि इथं आम्ही लढतो आहे। 7 ठिकाणी त्यांनी अनपोज भाजपला दिलेलं आहे। मग अशा वेळी जर इथं कोणी लढत असेल तर त्याला सोबत दिली पाहिजे, नॅचरल आहे, सर्वांनाच कळतं। आणि मला तर उलट हे आहे की या जिल्ह्यातील नगरसेवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा प्रश्न येत्या काळात उभा राहणार आहे की जर आपला फॉर्म आपला उमेदवार हा निवडणूक लढत नसेल आणि दुसरा उमेदवार त्या ताकदीचा भाजपला टक्कर देत असेल, त्यालाही पाठिंबा द्यायला आपण 8-8 दिवस विचार करत असेल तर कशा पद्धतीनं भविष्यात या पक्षाची वाढ होईल की काय होणार? काय तुमची भूमिका काय असणार आहे? आम्ही निवडणुकीला पहिल्या दिवसापासून एकला चलो होतो। आम्ही त्या दिवशी त्यांना सांगितलं काँग्रेसचा उमेदवार सक्षम नाही, आपण आम्हाला पाठिंबा द्यावा। पहिल्या दिवशी फॉर्म भरताना तरी त्यांचा फॉर्म भरला गेला। तिसऱ्या दिवशी त्यांचा उमेदवार हा नागपूरचा होता, नागपूरला चालला गेला, त्याची निवडणुकीची कोणती रणनीती नाही। आज तो इंटरव्ह्यू सांगतो मी सोशल मीडियावर लढतो आहे आणि एकन अनेक ज्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्या तुमच्या समोर आहेत। सर्व लोकांनी कशा पद्धतीचं वातावरण याच्यात केलेलं आहे, त्यात खरा काँग्रेस कार्यकर्ता, खरा काँग्रेस नगरसेवक त्याच्या मनात दुःख आहे की आपण जेवढ्या मोठ्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कशा पद्धतीने आपण मागे हटतो आहे, याच्यावर त्यांना कुठेतरी मंथन करावं लागेल। काय आशा सोडली तुम्ही काय मग तुम्हाला पाठिंबा? नाही, शेवटी निवडणूक ही निवडणूकसारखी झाली पाहिजे। आज त्यांच्या मतांचं कुठंतरी त्यांना जर निर्णय दिला नाही ते मतं कुठं टाकायचे हे संभ्रम राहतील आणि याचा फायदा कुठंतरी भाजपला होईल असा त्यांचा जो काही अँगल असेल। आणि ही निवडणूक तुम्हीच सांगतात की मोठ्या प्रमाणात इथं सर्व आयुधांचा वापर होतो आहे, म्हणजे सर्व आयुध जर वापरत असतील तर कुठंतरी याचे प्रश्नचिन्ह आहे की ही पाठिंब्यासाठी तर कोणी थांबत नसेल।